महत्त्वाच्या घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया महाराष्ट्र लाईव्ह मधून। गेल्या 3 दिवसांपासून नेपाळमध्ये तणावाची परिस्थिती आहे। नेपाळच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिल्यानंतर आता सुशीला कार्की अंतरिम पंतप्रधान होण्याची शक्यता आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांकडे देशाची सूत्र जाणार असल्याची सुद्धा माहिती आहे। अशातच नेपाळमधील आंदोलनादरम्यान आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। नेपाळमध्ये महाराष्ट्रातील 300हून अधिक पर्यटक अडकल्याची सुद्धा माहिती मिळते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसोबत फोनवरून संवाद साधला। दरम्यान ठाणे जिल्ह्यातील 112 पर्यटक अडकल्याची सुद्धा माहिती आहे। मुरबाडच्या धसई गावातील पर्यटक नेपाळमध्ये अडकलेत। दरम्यान नेपाळमध्ये भीतीच्या छायेखाली अडकलेल्या पर्यटकांना सोडवण्यासाठी मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून पर्यटकांना सोडवण्यासाठी प्रयत्न ते करतायत। बाहेर मिलिटरी वगैरे सर्व तैनात आहे इथे। कालची परिस्थिती आजच्या पेक्षा भयानक होती। काय काय अनुभव आले तिथे त्या ठिकाणी तुम्ही आहात आता कधी गेला होतात आणि कुठे कुठे फिरलात आणि त्यावेळेस कसे अनुभव आले त्या ठिकाणी? आम्ही पशुपतीनाथ या ठिकाणी ज्यावेळेस सकाळी आलो त्यावेळेस आम्ही दर्शन घेऊन आल्यानंतर इथे दंगलीचा स्वरूप इथे तयार झाला। नेपाळमध्ये राजकीय अस्थिरता आणि तणाव निर्माण झालाय। अशातच महाराष्ट्रातील काही पर्यटक तिकडे अडकल्याची सुद्धा माहिती आहे। या पर्यटकांना परत आणण्यासाठी राज्य सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत। नेपाळमधील पर्यटकांनी घाबरून जाऊ नये, सरकार योग्य ती मदत करेल असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलंय। नेपाळचे माजी पंतप्रधान प्रचंड यांच्या सुपरमार्केटला तरुणांनी पेटवलं। रुपनदेही जिल्ह्यातील भैरहवा आणि बुटवल येथे हे सुपरमार्केट आहेत। यावेळी तरुणांनी जवळपास 5 कोटी रुपये लुटले। तसंच तरुणांनी हॉटेल मोराया कॅसिनोची तोडफोडही केली। यावेळी 33 लाख रुपये लुटण्यात आले। संविधानाचं पुनर्लेखन करा, तसंच 3 दशकांपासून राजकारण्यांनी लुटलेल्या मालमत्तेचीही चौकशी करा अशी मागणी नेपाळमधील आंदोलकांनी केली आहे। तसंच या मागण्यांसह आंदोलनादरम्यान जीव गमावलेल्यांना शहीद म्हणून मान्यता देण्याची मागणीही आंदोलक करतात। नेपाळनंतर आता फ्रान्समध्येही मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळलाय। फ्रान्समध्ये सरकारविरोधात आंदोलन सुरू आहे। ठिकठिकाणी जाळपोळ सुद्धा करण्यात आली आहे। देशावर कर्जाचा भार वाढल्यानं फ्रान्सचे नागरिक रस्त्यावर उतरलेत। आतापर्यंत 200 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। सध्या फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून 80,000 पोलीस तैनात करण्यात आले। उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन पोहोचले आणि राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या एकीची चर्चा रंगली। या दोघांमध्ये तब्बल 2.5 तास चर्चा झाली। त्यात मुंबईसह इतर महापालिका निवडणुकांबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। तर युतीची चर्चा पुढे नेण्यासाठी दोन्ही पक्ष सकारात्मक आहेत। युती संदर्भातील पुढील रणनीती दोन्ही ठाकरे बंधूच ठरवणार असल्याची माहितीही सूत्रांकडून मिळते। दरम्यान ठाकरे बंधूंच्या या भेटीवेळी आमदार अनिल परब, खासदार संजय राऊत यांच्यासह मनसे नेते बाळा नांदगावकरही उपस्थित होते। दरम्यान राज ठाकरेंसोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं संजय राऊतांचं म्हणणं आहे। ठाकरे बंधूंच्या भेटीनंतर संजय राऊत माध्यमांसमोर आले। यावेळी राज ठाकरेंच्या आईंना म्हणजेच आपल्या मावशीला भेटण्यासाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थावर गेले होते। गणपतीत गर्दी होती, त्यावेळी मावशींसोबत नीट भेट झाली नाही, म्हणून आता पुन्हा उद्धव ठाकरे शिवतीर्थावर गेले अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊतांनी दिली आहे। गर्दीमध्ये आपल्याला बोलता आलं नाही, बरोबर, किंवा तू परत ये मला भेटायला, बरोबर, आणि त्यानुसार मावशींना भेटायला, पुन्हा मावशींना भेटायला म्हणजे राजसाहेबांच्या आईंना भेटायला आज उद्धवजी राजसाहेबांच्या घरी गेले। मनसे आणि शिवसेनेच्या अधिकृत बैठका आता सुरू झाल्या। दोघे भाऊ एकत्र आल्यावर महाराष्ट्रातलं पुढचं राजकारण कशा प्रकारे होईल हे विरोधकांना समजेल असं वक्तव्य मनसे नेते अविनाश जाधव यांनी केलंय। दोघं भाऊ एकत्र आल्यावर महाराष्ट्रात याच्या पुढचं राजकारण कशा प्रकारे होईल हे विरोधकांना कळलेलंच आहे। आम्ही आमच्या तयारीला लागलेलो आहोत आणि नजीकच्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना 2 पक्ष एकत्र आल्याच्या नंतर काय घडू शकतं हे संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देश पाहिल्याशिवाय राहणार नाही। त्या दृष्टीने या बैठका आमच्या आता सुरू झाल्यात। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे यांनी ठाकरे बंधूंच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे। ज्यावेळी 2 भाऊ एकत्र आले तेव्हाच तयारी सुरू झाली, याच तयारीचा धसका काही जणांनी घेतलाय असं वक्तव्य राजन विचारे यांनी केलंय।
ज्या वेळेला दोन भाऊ एकत्र आले तेव्हाच तयारी सुरू झाली. आता दिसतोय ना अविनाश जाधव राजन विचारे बरोबर आहे, अजून काय पाहिजे. तिथे तयारी सुरू केव्हापासून सुरू झालेली आहे आणि या तयारीचा धसका मला वाटतं समोरच्यांनी घेतलेला आहे. म्हणून ही सर्व जी काय आज चालू आहे, प्रभाग रचना असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील. तर राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीबद्दल आपल्याला माहित नाही, माझ्या दोघांशी चर्चा झाली नाही, त्यांच्या काय चर्चा झाली हे समजून घेण्यासाठी माझ्याकडे कुठलीही टेक्निक नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. ठाकरे बंधू एक पॉलिटिकल विषय असा आहे की राजकीय माझी दोघांची भेट झाली नाही, त्याच्यामुळे ते काय बोलले हे मला माहिती नाही आणि माझ्याकडे त्यांच्या मनात काय आहे हे समजून घेण्याची कुठलीही टेक्निक नाही. त्यामुळे आता त्यांच्या भेटीबद्दल मला काही माहित नाही. तर ठाकरे बंधूंच्या भेटीनंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही भाऊ एकत्र आले तर त्यांना शुभेच्छा, त्यांनी कौटुंबिक आणि राजकारणाच्या दृष्टीने एकत्र यावं, अशी प्रतिक्रिया बावनकुळेंनी दिली आहे. आमच्या सर्वांकडून त्यांना शुभेच्छा आहे. त्यांनी एकत्र यावं, एकत्र लढावं, पारिवारिकही एकत्र यावं, घरगुती एकत्र यावं, कौटुंबिकही एकत्र यावं आणि राजकारणातही एकत्र यावं. आमचा काही त्याबद्दल ना आमचा त्यांचा त्यांनी निर्णय घ्यायचा राजकीय. शेवटी राजसाहेब आणि उद्धव ठाकरे साहेब वेगळे का झाले? राजकीय कारणाने झाले. उद्धव आणि राज ठाकरे दररोज भेटतात यात काही मोठी बातमी नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली आहे. तर आमच्या चर्चा होईल आणि त्यानंतर महाविकास आघाडीची पुढील दिशा ठरवणार असल्याची माहिती शशिकांत शिंदेंनी दिली. दोघांनी भेटलं की त्याची बातमी होत नाही. ज्यावेळेला त्यांची महायुतीतून महाविकास आघाडीतून किंवा त्यांचे स्वतंत्रपणाने काय निर्णय घ्यायचे ते घेतील, त्यावेळेला आम्ही सगळेजण बसू. महाविकास आघाडी आता एकत्रपणे काम करते आहे. जर तर प्रश्न आज मी कसं ज्यावेळेला ते जाहीर होईल का आदरणीय पवार साहेब असतील, आम्ही सगळे बसून त्याच्यावर निर्णय घेऊ. दरम्यान मुंबई आणि महाराष्ट्राच्या हितासाठी दोन्ही भाऊ एकत्र येत असतील तर आपण त्यांना साथ द्यायला हवी. महाराष्ट्राचं हित महत्वाचं आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी दिली आहे. चांगलं आहे ना, दोन भाऊ एकत्र येत आहेत, त्याच्यात आपण तिसऱ्या माणसाने चर्चा करा कशात. दोघं भाऊ जर महाराष्ट्राच्या हितासाठी मुंबईच्या हितासाठी जर एकत्र येणार, मला वाटतं की आपण आपलं शब्दरूपी साथ त्यांना द्यायला हवी. राजकीय साथ वेगळी, एखादं जर एकत्र असेल, एकत्र येत असेल, मला वाटतं की आपल्या शुभेच्छा त्या मागे उभ्या करा. उद्धव ठाकरे मातोश्रीतून बाहेर पडले हे महत्वाचं आहे. शिवसेना नेते दीपक केसरकर यांचा उद्धव ठाकरेंना टोला. तर कुणी कुणाबरोबर जावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ठाकरे बंधूंच्या भेटीवर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया. कोणी कोणाबरोबर जावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. दोघेही भाऊ आहेत, परंतु मातोश्रीमधून उभाठा बाहेर येऊ लागलेली आहे, याचं हे चिन्ह आहे. काल उद्धव ठाकरेंसोबतच्या चर्चेनंतर आज राज ठाकरेंनी आता शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. आज सकाळी 10 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. या बैठकीत युतीबाबत चर्चा होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. दरम्यान युतीची चर्चा पुढे नेण्यासाठी दोन्ही पक्ष सकारात्मक असून जागा वाटपाची चर्चा करण्यासाठी दोन्ही पक्षाच्या काही नेत्यांना जबाबदारी देण्यासंदर्भात सुद्धा निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या प्रदीर्घ भेटीनंतर उद्या नाशिकमध्ये दोन्ही पक्षांचा संयुक्त मोर्चा काढला जाणार आहे. 12 तारखेला निघणाऱ्या या मोर्चाची जय्यत तयारी केली जाते. नाशिकमधील नागरी समस्यांना वाचा फोडण्यासाठी हजारोंच्या संख्येनं शिवसैनिक आणि मनसे सैनिकांच्या उपस्थितीत हा मोर्चा काढला जाणार आहे. 2 ऑक्टोबरला छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळाव्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेला परवानगी मिळाली आहे. जानेवारी महिन्यातच ठाकरेंच्या शिवसेनेकडून दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मैदान मिळावं यासाठी अर्ज करण्यात आला होता. त्यानंतर 3 स्मरणपत्र देण्यात आले होते. त्यानंतर आता शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळाव्यासाठी महापालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानात होणार आहे. दर यावर्षी देखील आझाद मैदानाची जागा निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे. खासदार संजय राऊत यांची बदनामी केल्याप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात दाखल याचिकेवर माझगाव कोर्टात आज सुनावणी होणार आहे.
नारायण राणे यांनी 25 ऑगस्ट रोजी माझगाव दंडाधिकारी न्यायालयात हजेरी लावली होती. या प्रकरणी आपल्यावर लावलेले आरोप मान्य नाहीत असं नारायण राणेंनी सांगितलं होतं. त्यामुळे या प्रकरणात आता रितसर खटला चालणार आहे. नारायण राणेंच्या हजेरीची नोंद घेत न्यायालयानं या खटल्याची सुनावणी आजपर्यंत तहकूब केली होती. बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही मतदार याद्यांची सखोल फेरतपासणी आता होणार आहे. निवडणूक आयोग देशभरात मतदार याद्यांची सखोल फेरतपासणी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची परिषद नुकतीच संपन्न झाली. या परिषदेत देशभरातील मतदार याद्यांच्या फेरतपासणीसाठी आयोगाकडून आढावा घेण्यात आला. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच मतदार याद्यांची फेरतपासणी होण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते. महायुती सरकारमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी सहपालकमंत्र्यांची नेमणूक करण्यात आली होती. या सहपालकमंत्र्यांवर आता जिल्ह्यातील कामांची जबाबदारी देण्यात येणार आहे. सहपालकमंत्री मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांनी नेमून दिलेल्या प्रकरणाचा पाठपुरावा करतील. तसंच संबंधित जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा विशेष लक्ष देण्यात येईल. मराठा आरक्षणासाठी मंत्रालयामध्ये मॅरेथॉन बैठका आता सध्या सुरू आहेत. 2 दिवस मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती आणि अधिकारी यांची बैठक झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि सारथी संदर्भात आज बैठक आयोजित केली आहे. सकाळी 11 वाजता मंत्रालयात अजित पवारांच्या दालनामध्ये ही बैठक होईल. या बैठकीमध्ये आतापर्यंत काय निर्णय घेतले, त्याची अंमलबजावणी किती झालेली आहे, या संदर्भातला आढावा घेतला जाणार आहे. हैदराबाद गॅझेटियर संदर्भात राज्य सरकारकडून पावलं उचलण्यास आता सुरुवात झाली आहे. हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदी विचारात घेऊन गाव पातळीवर मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीमधील सदस्यांसाठी प्रशिक्षण सत्र आणि कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्देशानुसार प्रशिक्षण सत्र आणि कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले. सामान्य प्रशासन विभागाकडून सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निर्देश देण्यात आलेले आहेत. हैदराबाद गॅझेट नोंदणीनुसार प्रमाणपत्र वाटपासंदर्भात ज्या गाव पातळीवर समित्या तयार करण्यात आलेल्या आहेत त्यांना आज प्रशिक्षण दिलं जाणार आहे. शासकीय पातळीवरून ज्या सूचना येतील त्या सूचनांच्या आधारावर हे प्रशिक्षण दिलं जाईल आणि त्यानंतर अर्ज स्वीकारणं, प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया सुरू होईल असं छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलंय. ग्राम पातळीवर एक समिती गठीत करण्यात आलेली आहे. त्या समितीमध्ये ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी यांचा समावेश आहे. त्या समितीच्या कामकाजाबद्दल प्रशिक्षण घ्यावं अशा सूचना कालच शासनाने निर्गमित केलेल्या आहेत. मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात आणखी एक कॅव्हेट दाखल करण्यात आले. अॅडव्होकेट राजेसाहेब पाटील यांच्याकडून कॅव्हेट दाखल करण्यात आलं. मराठा समाजाची बाजू ऐकल्याशिवाय जीआरबाबत कोणताही निर्णय घेऊ नये यासाठी कॅव्हेट दाखल करण्यात आलेलं आहे. तर राज्य सरकारने सुद्धा एक कॅव्हेट दाखल करावं अशी मागणी अॅडव्होकेट राजेसाहेब पाटील यांनी केली आहे. बारामतीत ओबीसी मोर्चा काढल्याप्रकरणी लक्ष्मण हाके यांच्यासह 14 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. परवानगीशिवाय मोर्चा काढल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गणपती विसर्जन आणि ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परवानगी नाकारली होती, मात्र तरीही मोर्चा काढल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले. नांदेडमध्ये बंजारा समाजाच्या वतीनं विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात आले. हैदराबाद गॅझेटप्रमाणे बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्यात यावा अशी मागणी समाजाच्या वतीनं करण्यात आली. गोर सेनेच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. हैदराबाद गॅझेट लागू करून बंजारा समाजाला एसटी आरक्षण देण्याच्या मागणीसाठी परभणीच्या जिंतूरमधील बंजारा समाजाचा तरुण विनोद आडे यांनी उपोषण सुरू केलं होतं. 6 दिवसांनंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. बंजारा समाजातील माजी खासदार हरिभाऊ राठोड, संदेश चव्हाण यांच्यासह विविध नेत्यांनी उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी आडे यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या सर्व मागण्या शासन स्तरावर पोहोचल्याचं सांगितलं. तसंच मुख्यमंत्री बंजारा समाजाच्या कोर कमिटीबरोबर बैठक घेऊन चर्चा करणार असल्याचं त्यांनी आडे यांना सांगितलंय. नंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं. नाराज मंत्री भुजबळ आणि मुख्यमंत्री फडणवीसांनी एकाच विमानानं मुंबई ते नाशिक असा प्रवास केला. नाशिकच्या इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅबच्या लोकार्पण सोहळ्यासाठी दोन्ही नेते नाशिकच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी एकत्र प्रवास केल्याचं बघायला मिळालं. नाशिकच्या इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅबचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी मंत्री छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर सुद्धा उपस्थित होते. तसंच व्यासपीठावर केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर, मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे सुद्धा उपस्थित होते. या लॅबवरून माजी खासदार हेमंत गोडसे आणि छगन भुजबळांमध्ये श्रेयवाद झाला होता.
नाशिकमधील लोकार्पण सोहळ्यातील भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भुजबळांच्या नाराजीवरही मुश्किल टोला लगावलाय. फडणवीस बोलायला उभे राहिले तेव्हा बॅकलाईट येतो म्हणून कॅमेरा दुसऱ्या बाजूने उभं राहून बोलण्याची आपण विनंती केली. त्यावेळी मी भुजबळांच्या बाजूने बोलावं अशी तुमची इच्छा आहे अशी कोटी देवेंद्र फडणवीसांनी केल्यानं उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. मी भुजबळ साहेबांच्या बाजूने बोलावं अशी तुमची इच्छा दिसते. मी नाशिकला सोडणार नाही, नाशिकवर माझं प्रेम आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. नाशिक दत्तक घेणार असल्याच्या टीकांवर फडणवीसांनी उत्तर दिलं. मागच्या कुंभमेळ्याला निधी दिला आणि आताच्या कुंभमेळ्यासाठी कामं सुरू असल्याची माहितीही फडणवीसांनी दिली आहे. तसंच अनेक कंपन्यांसोबत चर्चा सुरू असून नाशिकमध्ये गुंतवणूक येणार असल्याचंही फडणवीस म्हणाले. मी दत्तक घेतल्यानंतर 2च वर्षात माझं राज्य इथनं गेलो होतं, पण तरी नाशिकला मी कधी सोडणार नाही. नाशिकवर माझं प्रेम आहे, त्याच्यामुळे कोणी टीका करो कोणी काही करो, पण नाशिकमध्ये मागच्याही काळात कुंभमेळ्याकरता सगळा निधी मी मुख्यमंत्री म्हणून उपलब्ध करून दिला होता. आणि या सगळ्या बातम्यांसोबत महाराष्ट्र लाईव्हमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. बघत रहा एबीपी.